काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे. कारण की एक टेप होता तिथे, त्या टेपाला झाडाला ठोकायच्या गाड्या. मग त्याच्यामुळे त्याला बोललं हे काढून टाक, कारण की घोटच्या सर्जाला सुद्धा दुखापत झाली होती, माहिती आहे ना पायातून. तर त्याच मैदानामध्ये झाली होती. म्हणून नमस्कार, घरीच जायच्या तयारीत होतो. याच्या आधी 2 गोंडे डाव्या साईडनं नाव होता, 2 गोंडे आणि 2 बालद्या. मग जोड नाही झाला, नाव काढून घेतला, घरीच निघालो होतो. पण मग नाव पडला वाटतं उजव्या साईडनं. मग मथुरला पण भरला होता, आम्ही पण निघत होतो. नंतर वाटतं पोरांनी पुढे गेले होते, ते नाव फिरवला, बोलतं शर्यत जमली. मग रिटर्न आलो, शर्यत जमली बोलले तर. शर्यत जमल्यानंतर मग शर्यत एकदम मैत्रीपूर्वक झाली. आज गणेश उत्सव असल्यामुळे खूप सारे नंदी नव्हते मैदानामध्ये. दोन्ही गाड्या छान पळाल्या, काय बोला? ती गाडी पण खूप सुंदर पळाली आणि एकदम तिने पण टक्कर दिली मथुरच्या गाडीला, चांगली पळाली. मला आता समजलं का आमचे पंडित दादा आहेत गोलवलीचे, त्यांचा एक नंदी होता सोन्या म्हणून, खूप चांगला पळाला. आणि वासरू पण छान पळाला. हां, पंडित दादाचे ना माझे खूप जुने संबंध आहेत. पंडित दादा आणि आम्ही हे सगळे एकत्रच असायचो. पहिल्या घोडाबैलाचा शर्यत असायचे खेळ, त्या टायमाला आम्ही पंडित दादाचा पण खेळ घोडाबैलाचाच होता ना, माझा पण तोच होता. आधी आम्ही जुने तरी कमीत कमी 5-6 वर्ष झाले. तिथून पंडित दादाची ना माझी चांगली मैत्री आहे. आणि आज बघायला गेलं तर आज शर्यती होत आहेत, नंतर माहीत पडतं शर्यत झाल्यानंतर. बावऱ्या आमचा कुटुंबातील एक नंदी आहे. त्याच्यामुळे जेवढे घाटावरचे आमच्या मथुरमध्ये जेवढे नंदी पळालेले आहेत, त्या नंदीनं आम्ही इकडं मुंबईमध्ये मुंबई फॅन फॅमिलीसाठी हे आपली मथुरची जी दावण आहे, त्या दावणीला प्रत्येक नंदी पळवत राहणार आम्ही. आणि ज्या मुंबईकरांना प्रत्येक नंदी आमच्या दावणीला दावणीच्या माध्यमातून खेळताना दिसत राहणार. बरोबर. आता बरेचसे जे वासरू पण पळवलं होतं, त्यांची पण इच्छा इकडे यायची, तर त्यांना कधी आमंत्रित करता तुम्ही? कोणाची? जेव्हा आपण पिल्लू नाव ठेवलंय यायला, पुष्पराजला. हां, पुष्पराजला पण आणूया लवकरच. आता सध्या किती दिवस गडबडीतच होतो, त्याच्यामुळं खेळाकडे खूप कमी लक्ष होता. कारण की व्यवसाय, त्याच्यानंतर राजकीय सामाजिक सगळे क्षेत्र आहेत आपले, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी बघून आपला छंदसुद्धा आपल्याला जोपासायचा आहे. म्हणून किती दिवस लांब होतो शर्यती क्षेत्रापासून. परत आली. आपण पण घरीच चाललो होतो, तू स्वतः होता इथे. म्हणजे ॲक्च्युली काही डोक्यातच नव्हतं. पण साखरवाडीचं बावऱ्या घरी जायला आता कधी आज राहतात का जात आहेत ते पण माहिती नाही. मग राहत असतील 26 जानेवारीसाठी तर चांगलं आहे, नसलं तर फुकट मग वापस कमीत कमी गुलाल तरी भेटू द्या त्याला, आहे का नाही. आज 400 किलोमीटर घाटावर ना इकडे आलाय, बरोबर. आल्यानंतर गुलाल भेटला त्यातच समाधानी आहे. सगळ्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ते फॅन्स असतात, त्या फॅन्सतील कुटुंबातील सगळे सदस्य आहेत. त्याच्यामुळे ते नेहमीच मथुरवर आशीर्वाद ठेवून का मथुर अजून पळत राहावा, पळत राहावा, पळत राहावा, असंच प्रत्येक प्रेक्षकांना आणि जे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना वाटत असतो. प्रत्येकजण मथुरसाठी नवस करतात, देवाला प्रार्थना करतात, त्यातच मी समाधानी आहे. दादा, महाराष्ट्रातील लाडकी जोडी अभिजित भैया यांचा सर्जा आला होता आपल्याकडे, बरेच दिवस होता. पण आज मथुर आणि सर्जा आम्हाला पळताना बघायचं आहे बिनजोडला. बिनजोडला नक्कीच पळेल, पण किती दिवस सर्जासुद्धा बॅग फुटला होता. मग त्याला बोललो येऊन घेऊन या आपल्या दावणीला, 4-5 दिवस राहू द्या आपल्याकडे. मग एक प्रेक्षणीय लढत झाली सोन्या कुठारीचा आणि तो. अक्षरशः खूप छान दोन्ही गाड्या पळाल्या होत्या, पण ते देवपट्टी बाद असल्यामुळे निर्णय आपल्या सर्जाला दिला. दादा, कुठेतरी नंदी आपल्याच होत्यात पळालेली आहेत, कुठारीचा सोन्या असू द्या, सर्जा असू द्या. त्यांनी म्हणजे ते काय नाही, आता त्यांनी नाव फिरवलं त्या टायमाला, काही हरकत नाही त्यात. काय ते लगेच ते दादा बी आले सोन्यावाले का आम्ही जिंकलो तर आमच्या याच्यावर फोटो काढायचा छकड्यावर, का तुम्ही जिंकले तुमच्यावर काढू. पण त्यांनी शब्द पाळला आणि मी नव्हतो, मी लगेच निघालो होतो, मला काम होता. मग ते येऊन बाईट वगैरे दिली त्यांनी सर्जासोबत. 26 जानेवारीचं नियोजन कसं असणार आहे? 26 जानेवारीचं नियोजन आता बघू कसं कसं काय काय करायचं ते आज रात्री ठरवू. पण नक्कीच का सगळे नंदी आपले जेवढे आहेत तेवढे पलताना दिसतील 26 जानेवारीला. बरोबर. आणि माझ्या मोठ्या मुलाचा सुद्धा वाढदिवस असतो 26 जानेवारीला, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने नक्कीच अजून नंदी उतरवायचा प्रयत्न करणार. दादा, मागच्या वर्षी आपल्याला बरेचसे नंदी बघायला भेटले, यावर्षी कॉकटेलचं नियोजन आहे का नाही? अजूनपर्यंत कॉल नाही केला पिंटू भाऊना, अजूनपर्यंत म्हणजे काहीच नियोजन नाही केलं. किती दिवस म्हणजे आता बावऱ्याला आणि मथुरला चला मुंबईमध्ये पळून घेऊ आपण, काय घरचा नंदी आहे,
आणि काय नवीन काहीतरी प्रेक्षकांना फॅन फॅमिली कुटुंबाला दिसलं पाहिजे, या मुंबईकरांना दिसलं पाहिजे. या वर घाटावरनं जे चांगले टॉपचे नंदी आहेत ते येऊन पळतात या मथुरच्या दावणीला, त्यात मी समाधानी आणि खुश आहे. आता 26 जानेवारीला बरेचशा तुमच्या आठवणी आहेत, म्हणजे जसं सरांच्या आणि तुमच्या त्या रील्स कुठून कुठेतरी आता पण व्हायरल होतात, बघून कुठेतरी एक मनाला चटका देऊन जातात. काय सांगाल? आनंद वाटतं, कधी कधी दुःखसुद्धा वाटतो का स्वर्गीय निंबाळकर सर आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही मुंबईमध्ये नक्कीच त्यांच्या नावापोटी आम्ही नंदी पळत राहतो. जसं आपला सरांचा काही सर्जासुद्धा आणला मुंबईमध्ये आणि सरांच्या नावाने पळाला, त्या गोष्टीचा अभिमान वाटतो मला. आणि मथुर झाला, बावऱ्या झाला, हे सगळे आमचे एक कुटुंबातलेच सगळे सदस्य होते, त्याच्यामुळे सरांची आठवण काही मिटण्यासारखी नाही आहे. 26 जानेवारीच्या मैदानाची आपण पाहणी केली का दादा? नाही, पाणी वगैरे केली नाही. मी कधी कोणता मैदान बघायला जात नसतो. बरोबर. जिथे जसं मैदान आहे तसं आपल्याला पळायचं आहे, त्याप्रमाणे हारजीत होत असते, पळत राहतो आपण. पाणी करायला जाऊन आपण काय करणार? पळणारा नंदी आहे, नंदी पळणार आहे. बरोबर. मागच्या वर्षी तुम्ही 1-2 दिवस अगोदर म्हणजे त्या पडल्या होत्या ना व्हिडिओ, त्याच्या मला विचार. 1-2 दिवस आधी त्यांनी बोलवलं होतं. बरोबर. जे गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, रवी शेठ म्हात्रे, त्यांनी बोलवलं. काय अजून चेंजेस करायचं आहे का, काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे? कारण की एक टेप होता तिथे, त्या टेपाला झाडाला ठोकायच्या गाड्या, मग त्याच्यामुळे त्याला बोललं हे काढून टाक, कारण की घोटच्या सर्जाला सुद्धा दुखापत झाली होती, माहिती आहे ना, पायातून. तर त्याच मैदानामध्ये झाली होती. म्हणून या सगळ्या गोष्टी गावकऱ्यांनी, कारण की प्रत्येकजण प्रत्येकाच्या नंदीला जीव लावत असतो, कोणत्या नंदीला इजा नको व्हायला, त्यासाठी मी गेल्या टायमाला गेलो होतो बघायला. दादा आता बघतो आणि पुढे चिखल सुद्धा असायचं त्यांचं. बरोबर. दादा आता बघतोय आपण इथे संतोष शेट तोडकरचा घाटावरती येऊन चांगला पळतोय आणि सुंदर, मथुरमध्ये येऊन चांगला पळायचा. आता मुंबईमध्ये येऊन बघायला भेटते ही जोडी, कधी आपल्याला पळताना बघायला भेटेल? नक्कीच. आज मथुरला उजव्या खांद्यातून फेरा काढला कडेनी, तर येणाऱ्या काळामध्ये ही गाडी नक्कीच पळेल मुंबईमध्ये. येणाऱ्या कालामध्ये मला मथुरला एकदम रुटिंगला लावू द्या कडेनी. रुटिंगला लागल्यानंतर 100% येऊन जोडी, जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे मथुर महबूब, त्याप्रमाणे मथुर महबूब जसा भाऊ आहे तसा दीपक पाटील आणि राहुल पाटील सुद्धा भाऊ आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुमत नाही. तो माझा एक दुसरा घर आहे, त्याच्यामुळे 1001% ही गाडी पळणार, लक्षात घ्या. दादा तसं बघायला गेलं तर आपला सर्जा पण एकदम रॉकेट सारखा पळताय, तिकडे मेहरबान पण टॉप पळताय, पब्लिक लावून पळताय, ही गाडी पण पळताना बघायला मजा येईल, म्हणजे एक आनंदाचा क्षण अजून असेल तो. सर्जा लहान आहे, जेव्हा सर्जा त्याच्या काबिल होईल ना, त्याला मी आता बोललो तर आता सोडून आणील मेहरबान, पण जेव्हा त्याच्या काबिल होईल नक्कीच मी स्वतःहून मागेल त्याच्याकडून ना. जोपर्यंत त्याच्या काबिल होत नाही तोपर्यंत मी मागणार नाही. तर बरीचशी चर्चा आहे की राहुल दादांना विचारा की मोठी खरेदी केली. मी कोणती खरेदी नाही केली, काहीच नाही केला ना, मला काही खरेदी करायची नाहीये, प्रामाणिकपणे सांगतो. खरेदी करायचा विचार चालला होता, पण आता काय झाला की आता मथुर पळतोय, अजून जोरात पळतोय, जसा जसे वय होत चाललाय तो जवान होत चाललाय, अजून त्याची रुटीन वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे मला काय सध्या तरी माझ्या डोक्यामध्ये नाही आहे कोणता नंदी घ्यायचा. जे नंदी आहेत तेच शुभमने आणि गौरवनी प्रामाणिकपणे पळवले पाहिजेत त्यांना, कारण की कोणता नंदी कधी कमबॅक करेल सांगता येत नाही. पण जे घेतलेले आहेत त्यांनाच पळवा आधी, बाकीचे नंतर आपण नवीन घेऊया. दादा बरं 6 वर्ष आपलं मथुर नाव करतोय आणि बिनजोड गाजवते. बघा ना, असे खूप सारे कमी नंदी आहेत, हारजीत होत असते, पण मथुर एका मैदानात हारला तर दुसऱ्या मैदानात जिंकून येतो, म्हणजे त्याच्यात ती धमक आणि चमक अजूनही स्टील. काय बोला? कमबॅक करणं मोठं गरजेचं असतं, आणि ज्या नंदीमध्ये धमक आहे कमबॅक करायची, तो काही त्याचा तो जो पाळाचा जोर असतो, त्याचा जो धमाका असतो, तो काही तो तोडायचा सोडत नाही. म्हणून तो कायमस्वरूपी त्याच्यासोबत आम्ही लॉयल आहेत, प्रामाणिकपणे त्याला आम्ही त्याची देखरेख करत असतो. त्याच्या मागे कष्ट आहेत ना, तो सुद्धा त्या प्रत्येक कष्टामागे तो आम्हाला यश प्राप्त करून देतो. मग त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा मजा येते. अजून मथुर आहे, मथुर बोलतोय मी आहे ना, मला अजून पळायचं आहे. फॅन फॅमिली कुटुंबासाठी, अखंड देशातील, महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी मला पळायचं आहे, कारण की प्रत्येकजण मथुरसाठी उपवास करत असतो, देवाला प्रार्थना करत राहतो, देवीला प्रार्थना करत राहतो, त्याच्यामुळे त्या सगळ्यांसाठी मथुर पळत राहतो. बावऱ्याच्या अंगावर मुंबईचा मला वाटतं पहिलाच गुलाल आहे. पहिलाच गुलाल नाही, यो दुसरा गुलाल आहे. याच्या आधी पण बावरे आणला होता आम्ही. हा, याच्या तेव्हा तेवढा चर्चेत नव्हता, पण आता बावऱ्या खूप चर्चेमध्ये. सूरज आणि अनिकेत दोघे पण आल्यात, जेवायला बसलेत आता पाठीमागे,
आणि त्यांचे मालकसुद्धा खूप दिलदार आहेत, चांगले आहेत. माझ्या आता जेव्हा सर्जाचा आणि मथुरचा पायरा कॅन्सल झाला त्या टायमाला बावऱ्याचा पायरा झाला होता. अक्षरशः त्यांनी एका शब्दावर त्यांचा पायरा तोडला त्यांनी, पण त्याचा जो पायरा तोडलेला आहे ना त्यांना निंबाळकर सरांचा नंदी करून दिला आणि बावऱ्या आणि मथुर पळवला. आणि त्या लोकांनी मला एका शब्दावर बावऱ्या दिला. आणि तेव्हा तिथे मोठ्या मैदानामध्ये पुसेगाव हा स्वप्नपूर्ती मैदान आहे, हा वर्ल्ड कपचा मैदान आहे. त्या वर्ल्ड कपच्या मैदानामध्ये 3 नंबर प्राप्त केला, गुलाल भेटला, कपाळा लागला. त्याच्यामध्ये खूप आनंदमय आहे ना. त्यांचे कधीच आयुष्यामध्ये उपकारसुद्धा विसरू शकत नाही मी, कारण की माझ्या एक शब्दावर माझ्या दावणीला ते लोक नंदी पाठवत राहतात. दादा आज चांगला गुलाल झाला. ड्रायव्हरबद्दल काय बोललात? आज सुरेश ड्रायव्हर होते. सुरेश ड्रायव्हर हा आमच्या घरातला सदस्य आहे. सुरेश चांगली गाडी हाकलतो, मनापासून हाकलतो आणि प्रामाणिकपणे हाकलतो. जो बी जॅके जो पण ड्रायव्हर मी नेहमी बोलत राहतो का त्याने प्रामाणिकपणे त्याचं काम करावा, प्रामाणिकपणेचं फळ चांगलं भेटत राहतो. नाहीतर कधी कधी बघा जॅकी कधी कधी हवेमध्ये जातात, मग ते काय एखादी चूक खूप मागात पडते, मग कुठेतरी जॅकीसुद्धा बॅकफुटला जात असतो. पण आता हे यंग आहेत, यंगस्टार आहेत हे जॅकी लोक, यांचं भविष्य खूप मोठं आहे. म्हणून त्यांनी त्यांची जी प्रामाणिकपणाची छाप आहे कायम अशीच ठेवली पाहिजे आणि अखंड महाराष्ट्रभर देशभरात त्यांचं नाव लौकिक झालं पाहिजे. भाऊ, पुष्यगावच्या मैदानाला ही जोडी पळाली ती, त्यानंतर आज तुम्ही बघितली पळताना काय वाटलं? काय बदल घडून आलाय का तशीच पळाली? आनंद वाटा. पहिली तर उजव्या साईडनं फेरा दिला तर मी पहिलेच बोलत होतो का आज उजवी साईड घेऊन चालू आहे आपण, पण चांगला वाटला पळताना बघताना. पण जो पहिला फेरा पडला तो शर्यतीपेक्षा जास्त जोरात होता. नंतर व्यसन अटकली होती शर्यतीला, मग ते गाडीला स्पीड समजून नाही आलं. बरोबर. कुठेतरी आज तुम्ही खाली नसताना इकडे वर होते जागेवर, काय बोला? आज गर्दी पण नव्हती तिथे आणि मस्त जिच्छे तिथे सगळ्या गोष्टी आज बघायला पण जवळून भेटला मथुरला पळताना. बरोबर.